मी आज अनेक वर्षानंतर आईसह परत त्या हवेलीमध्ये पाऊल ठेवत होते. जेव्हा मोठ्या मालकाचं लग्न झालं होतं, तेव्हा सुद्धा आई आणि आम्ही असंच या हवेलीला आलो होतो. आज लहान मालकाच्या लग्नाची तयारी चालली होती. हवेलीमध्ये सुंदर रोनक होती. चारही बाजूंना चहलपहल सुरू होती. वधूच्या सारखी सजवलेली हवेली प्रत्येक कोपऱ्यातून तेजात चमकत होती. आई मला सोबत घेऊन आली, कारण काम प्रचंड होते. मीही आनंदाने त्यांच्यासोबत पुढे निघाले. पण मला काय माहीत होतं की यावेळेस हवेलीच्या त्या पायऱ्या चढल्यावर माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मी संपूर्ण मनाने आपली जागा स्वीकारली होती. निरभ्र, नादान, फक्त 17 वर्षांच्या वयात मी रंगीबिरंगी मेहंदीच्या थाली सजवण्यात मग्न होते. तिथेच एक खोली होती, जिथे मी एकटी बसून मेहंदीच्या थालीत फुले सजवत होते. अचानक मागून कुणाचे पाऊल ऐकू आले. घाबरून मी दुपट्टा नीट केला आणि जशी मागे वळले तशी समोर मोठे मालक उभे होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. डोळे थेट माझ्याकडे पाहत होते. मी थरथर कापू लागले आणि डोळे खाली केले. घाबरून विचारले, साहेब, काही पाहिजे का? त्यांनी विचारले, तू कोण आहेस? मी काहीही बोलू शकले नाही. काय सांगावं हे समजलेच नाही. मग हळुवार स्वरात मी सांगितले, मी या हवेलीतील काम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. त्यांनी विचारले, कोणती महिला? मी आईचं नाव भारती सांगितले. ते काही क्षण मला घुरून बघत राहिले. मग अचानक माझ्याकडे पाऊल टाकले. मी घाबरून मागे सरकत सरकत भिंतीला जाऊन थांबले. पण त्यांनी काही न बोलता खोलीतून बाहेर पाऊल टाकले. मी तिथेच थांबून थरथरून खोल श्वास घेत होते. संध्याकाळपर्यंत आई आली. चेहरा काळसर व थकलेला होता. डोळ्यात बेचैनी स्पष्ट दिसत होती. मी विचारले, आई, काय झालं? इतकी घाबरलेली का आहेस? त्यांनी लगेच उत्तर दिलं, तू येथून ताबडतोब घरी परत जा. मी आश्चर्यचकित होते, पण आईने इतकंच सांगितलं, जे सांगितलंय तितकंच कर. तिच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही, तरी मी शांतपणे तिच्यासोबत घरी परत आले. लग्न सोहळा संपल्यानंतर आईची बेचैनी आणखी वाढत गेली. त्यांनी ताबडतोब माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. मात्र माझं वय फक्त 17 वर्ष होतं. मला समजतच नव्हतं की अचानक आई माझ्या लग्न इतक्या लवकर का करत आहे. एक दिवस जेव्हा मी एकटी घरात होते, तेव्हा अचानक दारावर कोणीतरी टकटक केली. दरवाजा उघडला तर समोर मोठे मालक वनराज उभे होते. आज त्यांचा चेहरा काहीसा वेगळा होता. डोळ्यात खोली होती. त्यांनी थेट विचारले, घरात कोणी आहे का? मी हळुवार मान हलवली. नाही, आई बाहेर गेल्या आहेत. ते म्हणाले, पुढे हो. मी घाबरून विचारले, साहेब, काही काम आहे का? त्यांनी उत्तर दिलं, हो, काम आहे. आत येऊन बोलू. मी बाजूला सरकले. आत येऊन ते खुर्चीवर बसले. काही वेळाने आई परत आली आणि मोठ्या मालकांना घरात पाहिल्यावर त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्यांनी धावत जवळ येऊन घाबरून विचारले, त्यांनी काही सांगितलं का? मी म्हणाले, नाही आई, बसले आहेत. आई काहीही बोलली नाही आणि थेट बाहेर निघून गेली. मी हळुवारपणे दरवाजाच्या मागे उभे राहिले आणि जे ऐकले त्याने माझ्या आत्म्याला चीर करून टाकले होते. मोठे मालक म्हणत होते, जितकीही रक्कम हवी असेल घे, पण मला माझा वारस हवाय. तुझी मुलगी ठीक आहे. मी लग्न करेन, पण बाळ मिळालं की लगेच तिला सोडून देईन. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी विचार करत होते की आई नक्कीच ही गोष्ट ऐकून विरोध करेल, पण त्यांचं उत्तर ऐकताच असं वाटलं जणू पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी म्हटलं, उद्या संध्याकाळी ये, लग्न कर आणि तिला सोबत घेऊन जा. मोठे मालक गेले. त्यानंतर मी आईवरच झपाटून पडले. आई, तू असं कसं सांगितलं? मी फक्त 17 वर्षांची आहे. ते माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे आहेत. तू मला त्यांच्या हवाली कशी करू शकते? आईने माझा एकही शब्द ऐकला नाही. दुसऱ्या सकाळी त्यांनी माझ्याजवळ लाल साडी ठेवली आणि म्हटले, हा घाल, आज तुझं लग्न आहे. तू हवेलीची राणी म्हणून राशील. मी रडत राहिले. आई, मला राणी व्हायचं नाही. मला गुलाम बनायचं नाही. मी कुणाची दुसरी पत्नी होऊ शकत नाही. पण आईने माझ्या अश्रूंना किंमत दिली नाही. संध्याकाळ होताच मला त्या हवेलीमध्ये पोहोचवण्यात आलं.
प्रत्येकजण विचित्र नजरा घेऊन बघत होता. मालकीण मला असं बघत होती जणू मी त्यांच्या जागी येणार होते. आणि तेव्हा मोठ्या मालकाने माझा हात धरून सगळ्यांच्या समोर म्हटलं, आई, बाळ झाल्यानंतर मी तिला सोडीन. मला कोणतं तिला कायमसोबत ठेवायचं आहे. वारस घेऊन तिला सोडीन. मोठी मालकीण माझ्याकडे पाहून म्हणाली, तुला आपला वारस हवा होता तर कोणत्याही खानदानी मुलीशी लग्न करायचं होतं. या नीच खानदानाच्या मुलीशी लग्न करणं गरजेचं होतं का? तुला माहीत आहे का मला या नीच लोकांपासून किती द्वेष आहे. तू या लोकांना ओळखत नाहीस. नक्कीच या मुलीने तुला आपल्या जाळ्यात फसवलं असेल, म्हणूनच तू लग्न केलं आहे. तिची आईसुद्धा फारच चतुर महिला होती. अशा गोष्टी ऐकून माझ्या मनात आग पेटली. आजपर्यंत कोणी माझ्यासाठी असे शब्द कधीच बोलले नव्हते जसे मोठी मालकीण बोलत होती. पण मी शांत बसून राहिले. मी काय करू शकते? या नरकात ढकलणारी ही माझीच आई होती. मी कुणावर राग करेन? काही वेळाने मोठ्या मालकाने माझा हात धरून मला त्या खोलीत नेले जी माझ्यासाठी सजवलेली होती. जर बाळ मिळवण्यासाठी त्यांनी माझ्याशी लग्न केलं असेल तर खोली इतकी सुंदर का सजवलेली होती? मी द्वेषपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी मला बेडवर बसवले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. ते हळुवारपणे पावलं पावलानं माझ्याजवळ येत होते आणि माझ्या अस्तित्वाला जणू जीवच नाही असा भास मला होत होता. मी थरथर कापत होते. काही वेळाने ते माझ्यासमोर बसले आणि म्हणाले, तुला माहीत आहे का मी तुझ्याशी लग्न का केलं? माझ्याकडून कुठल्याही प्रकारची प्रेम किंवा स्नेहाची अपेक्षा ठेवू नकोस, कारण मी तुझी किंमत तुझ्या आईला भरून दिली आहे. जेवढं लवकर तू मला सुखद बातमी देशील तेवढा लवकर मी तुला मोकळं करीन. मला तुझ्याकडून खूप लवकर सुखद बातमी हवी, कारण जोपर्यंत तू माझ्या जवळ राहशील माझी पत्नी माझ्याशी नीट बोलणार नाही. मी माझ्या पत्नीला खूप प्रेम करतो. त्यांच्या बोलण्याने माझं हृदय रक्ताच्या अश्रूंनी भरून गेलं. त्यांच्या नजरेत माझी स्थिती एका नोकरापेक्षा कमी होती, कारण ज्या प्रकारे ते माझ्याशी बोलत होते मला फार दुःख आणि पश्चाताप वाटत होता. खूप वेदना होत होत्या, कारण मला फक्त स्वतःच्या हेतूसाठी वापरलं जात होतं. हळूहळू त्याच्या नजरेने माझ्या शरीराकडे वळायला सुरुवात केली. त्याच्या विचित्र नजरेतून मला माझ्या अस्तित्वाच्या पार जाणवत होतं. मी कधीही मोठ्या मालकाकडे त्या नजरेने पाहिलं नव्हतं जसं तो त्या क्षणी मला बघत होता. मी फक्त एवढंच ऐकलं होतं की श्रीमंत लोक अय्याशी असतात, कोठ्यांमध्ये जाऊन स्त्रियांसोबत वेळ घालवतात आणि मीही तेच मानून ठेवले होते. पण त्या रात्री त्यांनी मला तेच जाणवलं की ते खऱ्या अर्थाने कसे माणूस आहेत. मला त्यांच्याशी भयंकर भीती वाटू लागली. मी त्यांच्यापासून दूर राहायला सुरुवात केली. त्यांना फक्त माझ्या अस्तित्वातूनच मुलगा हवा होता. त्यांना कंट्रोल नव्हता की आजच त्यांना वारस मिळावा आणि ते मला सोडून देऊ शकतील. माझ्या मनात वाटले होते की ते आपली इच्छा पूर्ण करून खोलीतून बाहेर निघून जातील, पण ते तिथेच झोपी गेले आणि मी रडत रडत त्यांच्याकडे पाहत राहिले. दिसायला ते एखाद्या राज्याच्या राजकुमारासारखे होते. खूपच सुंदर होते. अशा व्यक्तीबद्दल आपल्यासारख्या मुली स्वप्नातही विचार करू शकत नाही. जे त्या क्षणी माझ्या समोर होते ते माझ्या खूप जवळ होते आणि त्यावर माझा हक्कही होता. मी खूप वेळ त्यांना पाहत राहिले. अनवधानाने मी हात पुढे करून त्यांचा गाल स्पर्श केला आणि लगेचच हात मागे खेचून घेतला. जर ते जागे झाले असते तर माझ्यासोबत काय घडले असते कोण जाणे. पण माझं हृदय भीषणपणे धडधडू लागलं होतं. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबले होते. मी सतत त्यांच्याकडेच पाहत राहिले. अशा सुंदर माणसासाठी तर माणूस आनंदाने प्रत्येक अन्यायही सहन करू शकतो. ते गाढ झोपेत होते. त्यांना समजत नव्हतं का की त्यांनी मला किती त्रास दिला आहे आणि आता किती शांतपणे झोपले आहेत. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा ते खोलीत उपस्थित नव्हते. मी उठण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि लहान मालकिणीने आत प्रवेश केला. त्यांना बघितल्यावर माझा चेहरा पांढरा पडून गेला. ज्या प्रकारे ती मला बघत होती मी घाबरू लागले. तिने माझ्या केसांना धरून म्हटलं, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या पतीला माझ्याकडून चोरलं आहेस.
तिच्या डोळ्यात सूज फुटलेली होती, जणू ती रात्रभर रडली आहे. म्हणाली, रात्रभर तू माझ्या पलंगावर होतीस, माझ्या पतीच्या मिठीत होतीस. तुला हिंमत कशी झाली माझ्या पतीजवळ जाण्याची? तिने माझे केस पकडून मला बाहेर काढायचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा मोठे मालक समोर येऊन उभे राहिले. मी इतकी घाबरलेली होते की त्यांना बघताच त्यांच्या छातीत बसून पळाले आणि म्हणाले, माझी मदत करा, ती मला मारून टाकणार आहे. त्यांनी मला हलकासा धक्का दिला आणि स्वतःच्या पत्नीला थांबवलं. म्हणाले, माझ्या प्राणा, मी तुझाच आहे, तुला कधीही सोडणार नाही. इतका राग का करतेस? या मुलीची स्थिती या घरात फक्त एका नोकरानी इतकीच आहे, त्यापेक्षा काही नाही. तुला माहीत आहे मी तिच्याशी लग्न का केलं? माझ्या हृदयात यासाठी जागा नाही. ती म्हणाली, मग ती हवेलीमध्ये काय करत आहे? तिला इथून काढून टाका, मी तिला सहन करू शकत नाही. ती रडत म्हणाली. त्यांनी उत्तर दिलं, ठीक आहे, मी तिला क्वार्टरमध्ये जागा देईन, ती हवेलीमध्ये राहणार नाही. त्यांनी आपल्या पत्नीला आपल्या छातीत घट्ट धरून तिथून ते निघून गेले आणि मी त्यांच्या पाठीमागून बघत राहिले. माझ्या डोळ्यापुढे रात्रीची त्यांची वागणूक आठवत राहिली. कळत नव्हतं का मला त्या स्त्रीपासून ईर्ष्या वाटू लागली होती. जरी मी मोठ्या मालकावर प्रेम करत नव्हते, तरीही नक्की का त्या स्त्रीला त्यांच्यासोबत मी सहन करू शकत नव्हते. त्यांनी किती निर्दयीपणे मला स्वतःपासून अलग केले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक मोठी मालकीण मागून आली. तिने मला बाजूने पकडले आणि माझी मनगट खूप जोरात आपल्या हातात धरली आणि घसकटत कुठेतरी नेऊ लागली. मी मालकाला आवाज दिला, पण ते आले नाहीत. तिने मला एक स्टोअर रूममध्ये फेकले आणि माझ्या तोंडावर इतका जोराचा थप्पड मारला की मी मजल्यावर पडून गेली. ती म्हणाली, आता तुला मी सांगणार की तू किती मोठी चूक केली आहेस. या घरात मालकाची पत्नी तू कधीही बनू शकणार नाहीस. तुझी स्थिती 2 पैशाची नोकराणीपेक्षाही वाईट करेन. हे म्हणत ती तेथून निघून गेली. त्या हवेलीमध्ये रोज मला अतोनात अत्याचार सहन करावा लागला. मोठ्या मालकाला तर फक्त माझ्याशी एकच संबंध होता. त्यांना फक्त माझ्यापासून वारस हवा होता आणि मी प्रार्थना करत होते की काश देव त्यांना वारसच देऊ नये. त्यांना आपल्या बाळाची अतिशय तीव्र इच्छा होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्या खोलीत पडून होते. पलंगावर उलट्या अवस्थेत मी पडलेली होती. मला काहीच होश नव्हता. मला अजिबात जाणवत नव्हते की माझ्या खोलीत कोणीतरी प्रवेश केला आहे. अचानक असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या केसात हात फिरवत आहे. मी झटकन उभी राहून पाहिलं तर मालक बसले होते. त्यांना बघून माझ्या डोळ्यातून आणखी जास्त अश्रू वाहू लागले. त्यांनी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, मी तुला जास्त त्रास आणि अवमान दाखवू इच्छित नाही. माझ्या घरच्यांना तुझ्यावर अतोनात द्वेष आहे. या कारणास्तव ते तुझ्यासोबत असं वागतात. पण तुला परेशान होण्याची गरज नाही. फक्त तू मला वारस दे आणि येथून निघून जा. जितकं लवकर तू मला सुखद बातमी देशील, तितकी लवकर तुझी ही कैद संपेल. मी म्हटलं, हे सगळं माझ्या हातात नाही. तुम्ही मला एवढा त्रास का देता? कृपया मला सोडून द्या. तुम्हाला कोणतीही स्त्री मिळू शकली असती. त्यांनी उत्तर दिलं, नाही, मला एक सुंदर स्त्री हवी होती, ज्यामुळे माझं बाळ सुंदर होईल. आणि तू इतकी सुंदर आहेस, तुझं साधेपण मला वेडं करून टाकतं. आणि तू इतकी सुंदर आहेस की तुझं साधेपण मला वेडं करून टाकतं. तुझं रूप पाहून मी फसून गेलोय. तुला माहिती आहे का, जेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हा माझं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. त्या रात्री मन होतं की काश तू माझ्या खोलीत आणि पलंगावर असती आणि मी माझ्या सर्व इच्छाही तुझ्याशी पूर्ण करीन. ते अनपेक्षितपणे मोहिनीने भरलेल्या आवाजात बोलत राहिले आणि मी विस्मित, त्रस्त होऊन त्यांचा चेहरा पाहत राहिले. मला एकदम विश्वास बसत नव्हता की समोर बसलेला मालक अशा गोष्टी बोलू शकतो. पण लगेचच त्यांना जाणवले की त्यांनी काय बोलले आहे. त्यांचा चेहरा रागाने भरला आणि म्हणाले, तू 2 पैशांची नोकराणी आहेस. यापेक्षा या घरात तुझी काहीही किंमत नाहीस.
समजलंस का? हे सांगून पुन्हा माझ्यावर तो अत्याचार सुरू झाला. मला कळत नव्हतं की त्यांना माझ्याकडून बाळ हवा आहे की माझं अस्तित्व. मला समजतच नव्हतं. काही दिवस मी एका क्वार्टरमध्ये राहिले आणि हे सर्व चालूच राहिले. मी क्वार्टर बाहेर पाऊलही टाकत नव्हते. 2 दिवस झाले होते. माझ्या शरीरात अजिबात समज न येणारा बोध जाणवत होता. जेवण घेतल्यावर उलटी व्हायची. नक्की काय होतं आहे? नक्की काय होत आहे मला? रात्रीचा वेळ होता. मोठे मालक खोलीत आले. थकलेला आवाज असलेला ते माझ्याजवळ पलंगावर पडले. माझ्याशी एकही शब्द बोलले नाही. नक्की त्यांना काय झालं होतं? मी विचारले, आपण ठीक आहात ना? माझं बोलणं ऐकून त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, मी एकदमही ठीक नाही. कृपया थोडा वेळ शांत राहा. मला बोलू नकोस. मला विश्रांती घ्यायची आहे. त्यांच्या स्थितीवरून असं दिसत नव्हतं की ते ठीक आहेत. मग ते म्हणाले, कृपया 1 ग्लास पाणी प्यायला दे. मी पलंगावरून उठले. अचानक माझं डोकं हलकं फिरलं. पडण्याआधी मालकांनी मला घट्ट धरून म्हणाले, काय झालंय? तू ठीक आहेस ना? मी म्हणाले, हो. काही दिवसांपासून तब्येत खूपच खराब आहे. त्यांनी माझा थंड हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, तू ठीक दिसत नाहीयेस. डॉक्टरकडे जाऊया. मी नकार दिला. नाही. मग तुमच्या पत्नीला कळालं तर माझी खैर नाही. त्यांनी उत्तर दिलं, तूही माझी पत्नी आहेस असं समजून घे आणि ही माझी जबाबदारी आहे. हे सांगून त्यांनी मला बाजूने धरून बाहेर नेले आणि मी विस्मितपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. आज कित्येक महिन्यानंतर त्यांना जाणवलं की मी त्यांच्या जबाबदारीची भागीदार आहे. जेव्हा ते मला रुग्णालयात नेत होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, ती गोष्ट ऐकून त्यांचे पाय जमिनीवर नव्हते लागत. कारण मी आई बनणार होते आणि माझ्या चेहऱ्यावर कोणतीही सुखाची झळ नव्हती. कारण बाळ जन्मल्यानंतर मला मालकापासून दूर जावं लागणार होतं. काही कारणामुळे मालकाची सवय मला लागली होती. असं वाटत होतं की मी मालकावर प्रेम करू लागले आहे. नव्या तरुणीचे मन आणि एक अतिशय सुंदर माणूस जो माझा पती होता, त्याच्यावर प्रेम होणं ही निसर्गाचीच गोष्ट वाटायची. म्हणूनही मी थोडीही आनंदी नव्हते. काश मी काही दिवस आणखी त्याच्याबरोबर राहू शकले असते, पण हे सगळं माझ्या हातात नव्हतं. ते मला घरात नेत होते आणि क्वार्टरमध्ये नेण्याऐवजी स्वतःच्या खोलीकडे नेत होते. मी आश्चर्यचकितपणे त्यांच्याकडे पाहायला लागले. मी म्हटलं, तुमच्या कुटुंबियांनी नक्कीच काहीतरी बोललं असेल. त्यांनी उत्तर दिलं, कोणीतरी काहीही बोलणार नाही. हे सांगून ते मला स्वतःच्या खोलीत नेत होते. त्यांची पत्नी त्या खोलीत नव्हती. कुठे होती कोण जाणे. मीही कोणताही प्रश्न विचारला नाही. त्यांनी मला पलंगावर बसवलं आणि म्हणाले, तुझी अतिशय काळजी घ्यायची आहे. जर माझ्या बाळाला काही झालं तर मी तुला कधीही सोडणार नाही. तुला माहीत आहे ना, हे बाळ माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी नाही इच्छित की त्याला काहीही त्रास व्हावा. मी अवाक होऊन त्यांच्या डोळ्यात पाहत राहिले. त्यांच्या शब्दात बाळासाठी चिंता होती, पण माझी किंमत तर काहीच नव्हती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही मुलगी खूपच लहान आहे. तिचा जीव धोक्यात टाकणं योग्य नाही. गर्भपात करणे उत्तम राहील. पण त्यांनी एकही क्षण न विचारता सांगितलं, नाही, हे बाळ आपल्या नशिबात आहे. मी त्याची पूर्ण काळजी घेईन. पुढच्या दिवशी सकाळी त्यांनी मला झोपेतून उठवले. माझ्या केसांना प्रेमाने मागे केले आणि म्हणाले, उठ, तुझ्यासाठी नाश्ता आणलाय. मी धक्कादायकपणे बसले आणि त्यांच्याकडे पाहायला लागले. त्यांनी म्हटलं, चला उठून व्हा, नाहीतर मी स्वतः तुला उठवेन. त्यांनी मला आधार दिला आणि मला उभं केलं. मी हळुवारपणे म्हटलं, मी ठीक आहे. त्यांनी त्वरित सांगितले, नाही, तू अजिबातही ठीक दिसत नाहीस. डॉक्टरांनी सांगितले आहे की कोणतीही बिनधास्ती होऊ नये. मी शांतपणे त्यांना पाहत राहिले. जो माणूस एक काळी कठोर मालक होता, आज माझ्या प्रत्येक श्वासाची काळजी करत होता आणि कळत नाही कधी मला त्याची ही काळजीची सवय झाली होती.
भीती वाटू लागली की जर एक दिवस तो दूर गेला तर मी काय करेन. पण सर्वात मोठी भीती होती की तो माझं बाळ माझ्याकडून हिसकावून घेईल. या भीतीनेच मला आतून तुटलेलं वाटत होतं. माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. डॉक्टर नेहमीच सांगत होते की मानसिक संतुलन बिघडत चाललंय. याचा परिणाम गर्भावर पडू शकतो. आणि ते प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाहून विचारत होते, काय झालंय? काय समस्या आहे? सांगा ना, मी सगळं ठीक करीन. पण स्वतःला एवढं त्रस्त करू नकोस. माझ्या बाळालाही त्रास होत आहे. मी त्यांना पाहत राहिले, विस्मित, उदास. ज्या माणसाला फक्त आपल्या बाळाचीच चिंता असते, त्याला मी काय सांगू की मी एक स्त्री आहे, एक माणूस आहे आणि आई होणार आहे, जी तिच्या बाळापासून दूर केली जाणार आहे. मालक, तुम्हाला त्या वेदनेची कल्पना करता येईल का? काश तुम्ही म्हणायचे आधीच समजलात तर. एका रात्री ते माझ्याकडे येऊन बसले. माझा हात धरून म्हणाले, मला काही दिवस बाहेर जायचं आहे. त्या दरम्यान तुझं खूप चांगलं लक्ष ठेवावं लागेल. मी त्यांच्या डोळ्यात पाहत राहिले आणि मनात एकच गोष्ट होती, तुमचं बाळ सुरक्षित राहील. मी त्याची काळजी घेईन. त्यांनी माझ्या हातावर सौम्य चुंबन घेतलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. जणू प्रत्येक धडधड त्यांच्या प्रेमाची भीक मागत होती. मी धैर्याने म्हटलं, मालक, तुम्ही. पण जिभेवरच अडकून राहिलं. त्यांनी विचारलं, काय हवंय तुला? मी मान हलवली, काहीही नाही. पण मन आतून चित्कार करत होतं, जे हवं ते तुम्ही कधीही देऊ शकणार नाही. त्यांनी म्हटलं, जे काही मागशील ते तुला मिळेल. माझ्याकडे खूप काही आहे. मी हसले. किती चुकीची समजत होती त्यांना. त्यांना वाटलं मी संपत्ती मागणार आहे, पण मला फक्त त्यांचं प्रेम हवं होतं, जे कधीही दिलं गेलं नाही आणि कधीही समजलं गेलं नाही. मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करू लागले होते. त्यांनी मला आपल्या छातीत घट्ट धरून म्हटलं, मी तुझी खूप आठवण करीन. तुझ्याशिवाय काहीही अपूर्ण वाटतं. आणि मी सुन्न राहिले. ही तीच व्यक्ती होती ज्याने एकेकाळी सांगितलं होतं की मी फक्त गरज भागवण्यासाठी आहे. तर हा कसा संबंध होता? प्रेम की प्रेमाचं बहाणं? मी त्यांच्या छातीत घुसून झोपले. सकाळी उठल्यावर ते गेलेले होते. खोलीत शांतीचं साम्राज्य पसरलं होतं. नाश्ता देखील ठेवलेला नव्हता. भुकेलेल्या अवस्थेत मी खाली आले. शिड्यांवरून उतरताना अचानक पाय घसरला. कदाचित कोणीतरी पाणी ओतलं होतं. जोरदार धक्का बसला. माझी किंचाळी घरभर पसरली. पण कोणीही येऊन मदत केली नाही. ना कोणी पाहिलं, ना कोणी उचललं. मला माहीत नाही किती वेळ मी तिथेच पडले होते. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी स्वतःला रुग्णालयात जाणवलं आणि पाहिलं की मालक माझ्यासमोर बसले होते. चेहरा थकलेला, डोळे सुजलेले होते. मी घाबरून पोटाकडे हात दिला आणि थरथरत्या आवाजात विचारले, माझं बाळ? त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं आणि तुटलेल्या स्वरात म्हणाले, देवाला कदाचित काही वेगळं मंजूर होतं. बाळ आता आपल्यामध्ये नाही. मी रडायला सुरुवात केली. नाही मालक, असं कसं होऊ शकतं? मी त्याला माझ्या हात वाढवताना जाणवलं होतं. तो माझा भाग होता, माझी आत्मा होती. मालक म्हणाले, माझ्या मनात केवळ एकच गोष्ट आहे, तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होऊ नये. मी रडतच राहिले. माझ्या शब्दात फक्त एका तुटलेल्या आईची पुकार होती. त्यांनी मला त्यांच्या मजबूत बांधांमध्ये घेतलं आणि फार खोल आवाजात म्हणाले, ज्यानेही तुझ्यासोबत हे सगळं केलंय, त्याला मी कधीही माफ करणार नाही. मी प्रत्येक अन्यायाची भरपाई केली आहे. मी त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले, मला माहीत आहे मालक, आपण आता मला सोडणार आहात. आपण माझ्याशी फक्त बाळासाठी विवाह केला होता आणि मी ते देऊ शकले नाही. पण मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. मी आता तुमच्यापासून दूर जाणं इच्छित नाही. मालक म्हणाले, तुला इतक्या महिन्यातही हे समजले नाही का की मालक तुला कसा पाहतो, तुझ्यावर प्रेम करतो. माझी जिद्द, माझा अहम याचा विरोध करीत होते, पण आज मी तेही तोडून टाकले आहे. त्यांनी खोल श्वास घेतला आणि सांगितलं,
मी कबूल करतो की मला तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मला खूप आधीच समजायला हवं होतं की माझी पहिली पत्नी माझ्यासाठी योग्य नव्हती. तरीही मी तिला मनापासून प्रेम करत राहिलो. पण जेव्हा तिने तुझं आणि माझ्या बाळाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला कळलं की माझी खरी दुनिया तूच आहेस. त्यांचा आवाज भरून आला. ते म्हणाले, मी तिला नेहमीसाठी सोडून दिलं आहे. आता फक्त तूच आहेस. तूच माझं जीवन आहेस. तूच माझं प्रेम आहेस. हे सांगून मालकांनी मला पुन्हा त्यांच्या मिठीत भरलं. माझं डोकं त्यांच्या छातीत ठेवून पहिल्यांदा मला असं जाणवलं की मी फक्त एक साधन नाही, तर कुणाचं तरी प्रेम आहे, कुणाचं जीवन आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.